मुंबईकरांनो, श्वास घेणं आता फक्त नैसर्गिक नाही तर धोकादायक झालंय. कारण आज मुंबईची हवा विषारी झाली आहे. शहराचा AQI सरळ खराब नाही तर धोक्याच्या लाल रेषेपलीकडे गेलाय. मालाड, बोरिवली, अंधेरी कुठेही पाहिलं तरी आकडेच आकडे. 300च्या वर AQI म्हणजे ती हवा श्वासासाठी नाही तर आजारासाठी. मात्र हे असं अचानक कसं वाढलं? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुंबईची हवा पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवते. शहराचा AQI गेल्या 2 दिवसात झपाट्यानं खालावला असून अनेक भागांमध्ये हवा खराब ते अत्यंत खराब या श्रेणीत पोहोचली आहे. मुंबईचा एकूण AQI आज सकाळी धोकादायक स्तराकडे झुकताना दिसला. काही ठिकाणी PM2.5 आणि PM10चं प्रमाण नेहमीपेक्षा दुहेरी ते तिहेरी नोंदलं गेलंय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रदूषण वाढण्यामागे काही ठळक कारणं दिसून येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे शहरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामं आणि त्यातून उडणारी धूळ. दुसरं कारण आहे वाढती वाहतूक आणि वाहनांचं धूर उत्सर्जन. आणि तिसरं म्हणजे सध्याचं हवामान स्थिर होणं, म्हणजेच समुद्राकडून येणारा वारा कमी असल्यानं प्रदूषक कण हे हवेत उडून अडकून राहतात. याशिवाय काही भागात कचरा जाळणं, औद्योगिक उत्सर्जन आणि रस्त्यावरील धूळ या सर्वांचा एकत्रित परिणाम दिसून येतो. बरं, तुम्ही म्हणाल की हे वर्षानुवर्ष चाललंय, त्यात नवीन काय? तर आता हे सगळं प्रमाणाच्या पलीकडे गेलंय आणि या वाढलेल्या प्रदूषणाचा आरोग्यावर थेट परिणाम होतोय. विशेषतः मुलं, वृद्ध आणि दम्यासारख्या श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. महानगरपालिकेनं बांधकाम स्थळांवर पाणी फवारणी, धूळ रोख उपाय आणि वाहन उत्सर्जनावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आता अधिक तीव्रतेनं भासते आणि त्यामुळे मुंबईकरांनी शक्यतो बाहेर जाताना मास्कचा वापर करावा आणि प्रदूषण अलर्टकडे लक्ष ठेवावं असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय.